पूर्वी आपल्या देशामध्ये गंगा, यमुना, गोदावरी यांच्यासारख्या नद्या वाहत होत्या, पण आता प्रत्येक राज्यामधून एकच गोष्ट वाहते, ती म्हणजे परीक्षेचा पेपर. डिजिटल इंडियाची प्रगती बघा. आता पेपर मिळवण्यासाठी आपल्याला परीक्षा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, तर पेपर घरपोच आपल्या व्हॉट्सअपवर आपल्याला मिळतोय. सरकार डिजिटल इंडियाच्या गप्पा करत होते, पेपर माफियाने ते आता खरं करून दाखवलं आहे. हुशार विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतो, पण अतिहुशार विद्यार्थी फक्त पेपरच्या अगोदर 2 तास मोबाईल बघतो. आता अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे नाही, तर व्हॉट्सअप ग्रुप मिळवणे गरजेचे आहे. एनटीएचे नाव नॅशनल टेस्टिंग एजन्सी ऐवजी बदलून नॅशनल ट्रॅव्हल एजन्सी ठेवायला हवं, कारण त्यांचा पेपर विद्यार्थ्यांअगोदर संपूर्ण देश फिरून येतो. काश्मीर ते कन्याकुमारी पेपर सुसाट धावतो. किती दिवस चालणार हा भ्रष्टाचार? सिस्टम तुमचे, सिस्टमचे लोक तुमचे, पण प्रत्येक वेळेस नुकसान हे इथल्या देशातील सामान्यांचे. किती दिवस? खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत.